श्रावणीने स्वतःचा जीव धोक्यात घालून बाबांचा जीव वाचवला. अखेर हे सत्य आलं विशंभर समोर. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, श्रावणी त्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती मुलगी काय ऐकत नाही. आता श्रावणी जाते आणि तिची बंदूक पकडते, स्वतःच्या डोक्याला लावत म्हणते, मार मार मला आणि तुझा बदला पूर्ण कर, पण माझ्या बाबाला सोड. आता श्रावणी काय ऐकत नाही. हे बघून ती मुलगी रिमोट बाहेर काढते आणि म्हणते, मी बटन दाबेला. आता श्रावणी घाबरते. ती मुलगी बाकी मुलींना खुणावते आणि रिमोटचं बटन दाबते. आता सगळीकडे धूर होतो आणि सगळ्यांना ठसका लागतो. आता बाकीचे सगळे पळून जातात, त्याच्यासोबत त्या मुली पण श्रावणी आणि शुभू तिथेच उभा असतात. शुभ म्हणतो, मॅडम चला बाहेर, पण श्रावणी काय ऐकत नाही आणि म्हणते, आपल्याला याची वायर काटावीच लागणार. ती आता देवीचं नाव घेते आणि वायर काढते आणि बॉम्ब लगेच बंद पडतो. आता शुभू आणि श्रावणीला एवढा आनंद होतो, ते एकमेकाला मिठी मारतात आणि रडायला लागतात. विशंभर बेशुद्ध बघून श्रावणी आणि शुभू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण नंदाकाला मात्र खूप वाईट वाटत असतं. ती मनात म्हणते, आज विशंभर मेला असता तर किती मजा आली असती. श्रावणीला तर तो मुलगी मानत नाही, तरी हिला एवढा काय पुळका आहे. आणि सिस्टरला विचारते, सिस्टर माझा भाऊ कसा आहे, त्याला बरं वाटेल ना. तिचं नाटक बघून अपर्णा श्रावणीकडे बघायला लागते. श्रावणी आणि शुभू एकमेकाकडे बघत असतात, पण तेवढ्यात विशंभरला शुद्ध येते आणि ते बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. आता नंदाकाचं पुन्हा नाटक चालू होतं. विशंभर तू बरा आहेस ना, मी किती घाबरले होते, तुला सांगत होते ना नको माझा वाढदिवस, पण तू ऐकतच नाही. आज तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. विशंभर म्हणतो, नंदाका मी बरा आहे ना आता, तू कशाला काळजी करतेस. ती विशंभर काळजी तर वाटणारच ना रे, किती घाबरले होते मी. त्या मुलींना समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला, त्यांना सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ना, ही इस्टेट पाहिजे का, मी देऊन टाकते, पण विशंभरला काही करू नका. पण ते ऐकायलाच तयार नाही. पण विशंभर विचारतो, नंदाका माझ्या अंगावर बॉम्ब लावला होता, तो डिफ्यूज कुणी केला. आता मात्र नंदाकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात, ती काहीच बोलत नाही. हे बघून शुभू बोलतो आणि म्हणतो, साहेब श्रावणी मॅडम. तेवढ्या श्रावणी त्याचा हात दाबते आणि हे विशंभर बघतो की श्रावणीने शुभूचा हात दाबला. तेवढ्यात नंदाका म्हणते, जाऊ दे ना विशंभर, आता कशाला ते वाईट आठवणी, तू वाचलास ना तेच माझ्यासाठी खूप आहे. विशंभर वाचला हे ऐकून त्या मुलीचा खूप रागाराग होतो आणि ती त्याचा फोटो फाडते आणि म्हणते, एक चुकीचा पाऊल आपला शेवट ठरू शकतो. आपलं ध्येय विसरून जायचं, बदला तर मला घ्यायचाच आहे. विशंभरच्या फोटोवर ती काहीतरी ओतते, काडी पेटून काडी टाकते आणि म्हणते, बदला तर मला घ्यायचाच आहे. आता विशंभरचा फोटो जळत असतो आणि ती मुलगी बघत असते. इकडे शिव म्हणतो, काय मॅडम तुम्हाला का थांबवलं, अहो सांगू द्यायचं ना, साहेबांना तुम्ही वाचवलं. श्रावणीचे शुभू, बाबा वाचले हेच माझ्यासाठी खूप झालं, पण शुभू त्या योजनेचं काय आहे, मुलींसाठी बाबाने ती सुरू केली, मग पैसे कुणी खाल्ले. शुभ म्हणतो, मॅडम ते तर शोधून काढावं लागणार. आता विशंभर विचारतो, पण त्या मुली कोण होत्या आणि मला का मारायचं होतं. तेवढ्यात नंदाका म्हणते, जाऊ दे ना विशंभर. तेवढ्यात श्रावणी बोलते, कन्या योजना. विशंभर म्हणतो, त्याचं काय. आता श्रावणी झालेला सगळा प्रकार सांगते. हे ऐकून विशंभरचं डोकंच बंद पडतं आणि तो म्हणतो, पैसे कुणी खाल्ले. तो आता एवढा भडकतो आणि म्हणतो, शुभू शोधून काढ. आता मात्र नंदाकाला चांगलाच घाम फुटतो आणि श्रावणी तिच्याकडे बघते आणि तिला आणि शुभूला काय करायचं ते कळून जातं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.